नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इचलकरंजीत प्राणघातक हल्ला. श्री वेंकटेश्वरा पे अँड पार्किंगचे मालक गजानन मुदगल गंभीर जखमी. इचलकरंजी शहरात मध्यरात्रीच्या सुमारास खळबळजनक घटना घडली असून श्री वेंकटेश्वरा पे अँड पार्किंगचे मालक गजानन बापू मुदगल वय 45 यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे 12 ते 1:30 वाजण्याच्या दरम्यान इचलकरंजी शहरातील एका ठिकाणी ही घटना घडली. हल्लेखोरांनी ऊस तोडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोयत्याचा वापर करून गजानन मुदगल यांच्यावर एकूण 3 वार केले. यामध्ये डोक्यावर 2 वार आणि गालावर 1 वार झाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. गजानन मुदगल हे एसटी महामंडळाचे टेंडर घेऊन गेली 12 वर्ष पे अँड पार्किंगचे काम करत होते. शहरात त्यांची ओळख एक कामकाजात सक्रिय व व्यावसायिक व्यक्ती म्हणून होती. मात्र या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे. तसेच हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे इचलकरंजी शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून व्यापारी वर्गातून तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान गजानन मुदगल यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून सतत लक्ष ठेवलं जात असून पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.